आज आपण बनवत आहे मूगवड्याची रस्सा भाजी। गॅस चालू करून कढईमध्ये 3 चमचे तेल टाकून गरम करून त्यात 170 ग्रॅम मूगवड्या मी घेतलेल्या त्या कढईमध्ये टाकून सतत वर खाली चमच्याने करून मूगवड्या खमंग गॅस मीडियम आचेवर चांगल्या खमंग भाजून घ्या। वड्या आता आपल्या भाजून झालेल्या आहे त्या प्लेटमध्ये काढून घेऊ। त्याच कढईमध्ये 70 ग्रॅम शेंगदाणे टाका। शेंगदाणे सतत वर खाली करून खमंग भाजून घ्यावे। लसूण पाकळ्या 10, 1 चमचा जिरं खलबत्त्यात टाकून कुटून त्याची पेस्ट करून घ्यावी। शेंगदाणे भाजून तयार आहे। आपण मिक्सर भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेऊ। गॅस कमी आचेवर करून त्यात 30 ग्रॅम तेल घालून गरम करून त्यात 1 छोटा चमचा मोहरी तळतळल्यावर थोडा हिंग घाला। 2 मीडियम आकाराचे कांदे मी चिरून घेतलेले आहे ते फोडणीत घाला। मिक्स करून घ्यावे। लसूण जिरेची कुटून घेतलेली पेस्ट कांद्यामध्ये घाला। 5 मिनिट तेलामध्ये परतून घ्यावे। परतून झाल्यानंतर त्यात अर्धा छोटा चमचा हळद, 1 चमचा धनेपूड, लाल मिरची पावडर 1 चमचा सर्व साहित्य टाकल्यावर मिक्स करून घ्यावे। 2-3 मिनिट तेलामध्ये परतून घ्यावे। बारीक करून घेतलेले शेंगदाण्याचे कूट फोडणीत घाला। शेंगदाण्याचे कूट टाकल्यानंतर मिक्स करून घ्यावे। 3 ते 4 वाटी पाणी घाला। पाणी टाकल्यानंतर चांगले मिक्स करून घ्या। 1 चमचा गरम मसाला, मीठ चवीनुसार टाका। गरम मसाला आणि मीठ टाकल्यावर मिक्स करून घ्यावे आणि भाजून घेतलेल्या मूगवड्या उकळी आल्यानंतर रश्श्यात टाका। झाकण ठेवून भाजी 20 मिनिट चांगली शिजू द्यावी। भाजी आपली शिजून येथे तयार आहे। अशी भाजी तुम्ही पण बनवून पहा। मस्त भाजी तयार आहे। भाकरीबरोबर पोळीबरोबर मूगवड्या